3 वाजता बरोबर सन्मान्य मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावरचा रिप्लाय देतील। तुम्ही आम्हाला सांगता मुख्यमंत्र्यांना जायचंय 2 वाजता करा 3 वाजता करा, दिस इज नॉट फेअर। आजच्या कामकाजासंदर्भात काही घोषणा करू इच्छितो। आता आपण थांबा जरा, काही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देणार नाहीये, बसा। आता आपण एक बिल राहिलंय ते बिल घेऊ। ते झाल्यानंतर कालचा अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे त्याच्यावरती केवळ 2 लोक बोलायची आहेत। सन्मान्य नावं कुठे गेली? मुळीच नाही, दोघं जण जयंत पाटील साहेब आणि नानाभाऊ पटोले आणि जयंत पाटील साहेब हे दोघं जण बोलतील आणि त्यानंतर साडेबारा ते 1:15 वाजेपर्यंत अंतिम आठवडा चर्चा आपण कंटिन्यू करू। त्यानंतर 1:15 वाजल्यापासून 2:15 वाजेपर्यंत लक्षवेधी घेतले जातील आणि 2:15 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आपण अशासकीय कामकाज घेऊ। 3 वाजता बरोबर सन्मान्य मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावरचा रिप्लाय देतील। चला बिल घ्या। अध्यक्ष महोदय, काल संध्याकाळी 7 वाजता अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली। सकाळी 3:30 पर्यंत चालू होती चर्चा। ऐका ना, माझं ऐका तर, माझं पूर्ण करू दे। ते पूर्ण करण्याचं काम जेवढे होतील त्या सगळ्यांना बोलायला आपण संधी दिली। आज आपण फक्त पाऊण तास देताय, त्यात 2 भाषणं अशक्य आहे। आणि अध्यक्ष महोदय, नेहमी प्रत्येक वेळेला दिवस शेवटचा ज्यावेळी असतो त्यावेळी तुम्ही आम्हाला सांगता मुख्यमंत्र्यांना जायचंय 2 वाजता करा 3 वाजता करा, दिस इज नॉट फेअर। हा आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव, हा आमचा अधिकार आहे। आम्हाला आमच्यातले जे काही प्रमुख आहेत ते बोलून पूर्वीचा काय सांगतो अध्यक्ष महोदय, 8 वाजेपर्यंत अंतिम आठवड्याचं उत्तर होऊन मग समारोप व्हायचा। समारोप 2 आणि 3 वाजता करायची घाई काय? दिवस आहे ना सगळा। आपण प्रोग्राम ठरवताना पूर्ण दिवस गृहीत धरलेला आहे, त्यामुळे 5 वाजेपर्यंत अध्यक्ष महोदय असं करता येणार नाही। यू कॅनॉट बुलडोजर। हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय। सुरू करू। चला बिल घ्या, बाद में अभी जरा बिल द्या।